बाळासाहेबजी ठाकरे, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे, स्वर्गीय मासाहेब, स्वर्गीय दिघे साहेब, स्वर्गीय शाबीरभाई शेख, स्वर्गीय अप्पासाहेब जोळेकर, स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ आणि परम पवित्र भगवा जोश, रात्री शांताराम सावंत या निष्ठावंत कार्यकर्त्याचा युवा सेनेच्या मला रात्री 10 वाजता फोन आला की बेल्यामध्ये भास्कर शेठ, दिलीप दादा, की बाबा आम्ही पत्रकार परिषद गाठायची बोलवली, तुम्हाला आमच्या पत्रकार परिषदेसाठी यावं लागेल. मी दादांनाही कळवून बोललो नाही, मी भास्कर शेठला बोललो नाही, मी अण्णा नाही बोललो नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने निरोप दिले. मी गेलो, सगळे आम्ही गेलो. गेल्यानंतर कार्यकर्त्यांची खंत हीच होती, बघा फक्त बेला आणि उतूर यामध्ये फक्त किती किलोमीटरचं अंतर आहे? 30 किलोमीटरचं अंतर आहे. पण 30 किलोमीटरच्या अंतरात 30 किलोमीटरवर गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना आणि 30 किलोमीटर नंतर आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना याच्यात लगेच बदल दिसतो, बरोबर ना दादा? परंतु हा बदल काय घडतो? हा आपला सदन भाग आहे, तो पठारी भाग आहे, आपल्याकडे पैसे आहेत, आपला कार्यकर्ता चांगला आहे, सक्षम आहे, आमचा स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो आणि या सगळ्या माध्यमातून हे खंत देणं काम आहे आपलं. परंतु जी शिवसेना शाखा उतरूची स्थापन झाली सीताराम, त्या किती साली झाली? याच्याला कुणीतरी सांगावं मला, काय शिवसेना शाखा किती साली स्थापन झाली? 81-82. हा, मग तो काळ कोणता होता? त्या काळामध्ये ह्याच जागेमध्ये ह्याच घरामध्ये माझे मोठे बंधू आदरणीय गणपत शेठ तांबे यांनी शिवसेना शाखा स्थापन केली आणि आमच्या शेतावर जिलेबीचं जेवण घातलं. शाखा क्रमांक 48. तो क्रमांक आणायला शंकर दशरथ डुंबरे आणि बबन दांगट आम्ही तिघं मोटरसायकलीवर गवती बाजारात जाऊन दौलत आहेर तालुका प्रमुख होते, आप्पा पण नव्हते त्यावेळेस, दौलत आहेरकडून हा नंबर आणला 47 उदापूर 48 उतूर. आणि ही माहिती पाहिजे काय होतंय. कधी कधी काय होतं, संभाषण निर्णय घेतात, नेता निर्णय घेतो, पण नेता निर्णय चुकीचा घेणार नाही. मी बाळासाहेब ठाकरे ही माझे दैवत आहे, यांना सोडून मी कुठंच नाही. मला नाही काही मिळालं तरी चालेल. आणि मी कधी मागितलं अंबादास, माझी आमदारकी 9ला गेली, मी मागितलं सगळं, माझ्यावर सगळ्यात जास्त उतरून अन्याय झाले, पण मी कुणावर अन्याय माझ्या कार्यकर्त्यांवर होऊन दिला नाही. ही माझी तळमळ आहे, हा लक्षात ठेवा किरण, ही माझी तळमळ आहे. तुमच्या भावना मी ओळखतो. मी या भावनेसाठी मी तुमच्या दादा एका मिटिंगला आलो होतो, म्हणजे तुमच्या वरच्या सरी मिटिंगला नव्हतो. जे आमचे 3 प्रतिनिधी येत होते ते आम्हाला निरोप द्यायचे, त्याच्यावर आमचं समाधान व्हायचं, पण आम्ही नाराज झालो नाही. तो म्हणून माझं एवढंच होतं का आपण एक ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे, आपण ठाम राहणं गरजेचं आहे. ज्या शिवसेनेच्या कुशीत आपण वाढलोय, ज्या शिवसेनेच्या कुशीत तिथं जिल्हा परिषद सदस्य मिळालाय, मिळत खंडाळ्याच्या रूपानं नाही मिळाला, भांडवल गाठोच्या रूपाने मिळाला, पंचायत समिती मिळाली, कृषी उत्पन्न बाजार समिती मिळाली, कारखाना मिळाला, ग्रामपंचायत तुम्ही 20 वर्ष ताब्यात ठेवली, पंचायत समितीचा सदस्य सभापती तुमचा झाला. ही सगळी पदं शिवसेनेने भोगलेली ही शिवसेना. परंतु काळानुसार सगळं बदलत गेलं. ज्या वेळेस आपण 1990 ची पहिली निवडणूक अंबादास लढलो, त्यावेळेस कार्यकर्ते कोण कोण होते बघा इथं. आता सायकलवर प्रचार केला मी गेल्यापर्यंत, बाळासाहेब दांगटाचा केला का नाही अण्णा? ती काळ 90ला काळ दादा, 90चा काळ पडला, बाळासाहेब पडले, तात्या होते, बाळासाहेब होते, वल्लभ शेठ होते. दोघांची मतं मिळाली तर वल्लभ शेठची मतं कमी होत होती, पण ह्या दोघांच्या सासऱ्याच्या जावायच्या भांडणामध्ये त्यांचा त्यावेळेस लागला. परंतु हे सगळं करत असताना शिवसेने गप्प बसत नाही. बाळासाहेब दांगटाच्या रूपानं आपल्याला ह्या तालुक्याला एक नेतृत्व मिळालं. त्यापूर्वीचं जे शाबीरभाई शेख असतील, दिघे साहेब असतील, या तालुक्यात येऊन संघटना वाढवायचं काम ह्या 2 नेत्यांनी केले, आदरणीय दिघे साहेब आणि आदरणीय शाबीरभाई शेख, कारण ते आमच्या हृदयातली स्थान आहे. ही यांच्या बरोबर जी ज्यांनी जे फक्त त्यांना संघटना दिसत होती, त्यांना स्वतःच्या घरात मुलाला तिकीट पाहिजे, बायकोला पाहिजे, हा त्यांनी कधीही अपेक्षा धरली नाही. शाबीरभाई कामगार. सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.